स्वतः आदरणीय शरद पवार साहेबांनी त्या संदर्भात खुलासा केला। हा एक अपघात आहे। हा चौकशी आता कसली व्हायला पाहिजे, तर काही तांत्रिक चुका झाल्या आहेत का, विमानामध्ये काही अचानक बिघाड झाला का। काल बारामतीमध्ये यापूर्वीसुद्धा विमानं उतरलेली आहेत ना। बारामतीच्या त्या छोट्या विमानतळावर अजित पवार हे अनेकदा उतरलेले आहेत किंवा अनेकदा त्यांनी तिथून लँडिंग केलेलं आहे। अजितदादांना त्यांच्या कुटुंबाचा, खास करून शरद पवार साहेबांचा एक फार मोठा वारसा राजकीय लाभला। त्यांना जी संधी मिळाली कुटुंबाकडून, मग शरद पवारांच्या वारशातून, ती संधी त्यांनी योग्य प्रकारे वापरली। त्यांना दिलेलं प्रत्येक निवेदनावरती कारवाई होत होती, हा माझा अनुभव आहे। हे भाग्य फार कमी नेत्यांना मिळतं, हे पैशाने विकत मिळत नाही। हे तुम्ही या लोकांसाठी काहीतरी केलेलं आहे, राज्यासाठी काहीतरी केलेलं आहे, समाजासाठी काहीतरी केलं आहे। त्यातून हे हुंदके आणि अश्रू काल महाराष्ट्रानं पाहिले। पण नक्कीच दादांच्या जाण्यानं महाराष्ट्राचं राजकारण भविष्यामध्ये बदलू शकतं।